लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण अजूनही KYCची मुदतवाढ झाली आहे का किंवा GR आला आहे का, परिपत्रक निघाले आहेत का, अशा बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत. व 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची KYC प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. अशा लाडक्या बहिणींना अपात्र करणार का? आता निवडणुका आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सरकार ही एवढी मोठी रिस्क घेणार का? तर लाडक्या बहिणींनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. काही प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच विचारायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती की KYC करणे बंधनकारक आहे. सर्व लाडक्या बहिणी त्यांना KYC करायचीच आहे. म्हणजे काय की 18 नोव्हेंबरपर्यंत शेवटची तारीख होती, 2 महिन्यांची मुदत दिली होती व हा GR निघाला होता, ज्यामध्ये सांगण्यात आले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. म्हणजेच काय, तुम्हाला सर्वांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करायची होती व जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन ही KYC प्रक्रिया पूर्ण करायची होती. पण आता 18 नोव्हेंबर म्हणजे तारीख उद्याच आहे, 1 दिवसच बाकी आहे. तर लाडक्या बहिणींना, ज्या 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणीची KYC प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही, ज्यांचे वडील व पती नाहीत, अशा लाडक्या बहिणींसाठी ऑप्शन आलेला आहे का? इथे क्लिक केल्यानंतर पुढील ऑप्शन आला आहे का? तर लाडक्या बहिणींनो, हे ऑप्शन लवकरात लवकर अपडेट होणार आहे. मंत्री अदितीताई तटकरे यांनी याबद्दल अपडेट दिली होती व आता निवडणुका असल्यामुळे नक्कीच इथे राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारला इथे कोणतीही रिस्क घेऊन चालणार नाही. कारण लाडक्या बहिणींचं प्रमाण भरपूर आहे व लाडक्या बहिणींचं मत नक्कीच त्यांना गरजेचं असणार आहे. त्यामुळे ही रिस्क तर घेऊन चालणार नाही. व लाडक्या बहिणींनो, पुढील 2 महिने तरी तुम्हाला मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, निवडणुका संपेपर्यंत डिसेंबरपर्यंत तरी तुम्हाला मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांना वडील व पती नाहीत त्यांनी काय करायचं आहे? ज्यांचे वडील व पती हयात नाहीत त्यांनी डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यूचा दाखला व ज्यांचे डिवोर्स झाले आहेत त्यांना नक्कीच इथे डिवोर्स रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला जमा करावे लागणार आहे. जेणेकरून ही ऑप्शन अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला तिथे अपलोड करणे सोपं जाणार आहे. याबद्दल नवीन GR कधी येणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, आज किंवा उद्या याबद्दल नवीन GR किंवा परिपत्रक आहे ते जाहीर होईल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्री अदितीताई तटकरे काही ना काही निर्णय नक्कीच देतील, जेणेकरून लाडक्या बहिणींचं टेन्शन कमी होणार आहे. आता निवडणुका आहेत, त्यामुळे या एवढ्या म्हणजे 1-1.5 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र करून सरकारला बिलकुल चालणार नाही. तुम्ही जर अपात्र होण्यासाठी या निकषांमध्ये बसत असाल, म्हणजेच काय, ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे तर चालणार आहे. म्हणजे काही हे उत्पन्न असेल 2.5 लाखांपेक्षा जास्त, तुम्ही अपात्र झाला तर ठीक आहे. परंतु KYCची तारीख वाढ न झाल्यामुळे, तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण न करता आल्यामुळे तुम्ही जर अपात्र झाला किंवा लाडक्या बहिणी अपात्र झाल्या तर नक्कीच सरकारला मोठा फटका बसू शकतो. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग म्हणजे तुमच्या घरातले किंवा तुम्ही सरकारी नोकरदार आहात तर चालणार नाही. जे काही लाभार्थी आहे त्यांना दरमहा 1,500 रुपये दिले जाते. तुम्ही त्यापेक्षा दुसरा कोणता लाभ मिळवत असाल किंवा दुसरं कोणत्या शासनाचा योजना तुम्ही मिळत असाल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, असं असेल तर तुम्हाला इथे नक्कीच लाभ मिळणार नाही. परंतु जे काही सरकारकडून मुदतवाढ न देण्यात येता असं जर झालं व तुम्ही जर अपात्र झाला किंवा लाडक्या बहिणी जर अपात्र झाल्या तर नक्कीच तिथे सरकारवर लाडक्या बहिणी नाराज असणार आहे. आता राज्य निवडणूक सुरू होणार आहे व 3 डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरचा हप्तासुद्धा मिळेल, याचीसुद्धा काही पुढील प्रोसेस सुरू होणार आहे. पण आता KYC करणे बंधनकारक असल्यामुळे लाडक्या बहिणींना अजूनही टेन्शन वाढलेलं आहे की लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया कशी पूर्ण होणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना OTP येत नाही, बऱ्याच लाडक्या बहिणींचे पती आहेत पण ते सांभाळत नाही, सोबत राहत नाही, त्यांनी कशी करायची ही KYC, असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींचे आहेत. तुमचे काही प्रश्न आहेत नक्कीच इथे कमेंट करून विचारायचं आहे, जेणेकरून सरकारकडे आपण हे प्रश्न मांडू शकतो, त्याबद्दल काही ना काही सोल्युशन मिळू शकणार आहात. हा GR जो KYC बद्दल आहे, असंच काहीतरी परिपत्रक पुढील जे काही पती किंवा वडील नाही त्यांच्याबद्दल जे काही परिपत्रक आहे ते निघणार आहे व याबद्दल मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की
जी वेबसाईट असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची, त्यावरती पूर्णपणे अपडेशन येणार आहे, तुम्हाला ऑप्शन्स येणार आहे, त्यामुळे ते सोपं होणार आहे. तुम्ही 2 मिनिटात घरी बसून तुमच्या KYC प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात. एका क्लिकवरती ते होणार आहे, 2 मिनिटात होणार आहे. कोणतेही प्रॉब्लेम येऊ द्या, नक्कीच कमेंट करायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. लाडक्या बहिणीनं तुमची KYC पूर्ण झाली आहे का नक्कीच सांगायचं आहे. तुमच्या अडचणी काय आहेत सांगायचं आहे आणि आपल्याला फॉलो सबस्क्राईब करायचं आहे.